बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। महायुतीकडून स्थानिक स्वराज्य संस्था जिंकण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे। महायुतीकडून राज्याप्रमाणे जिल्हास्तरीय समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय। शशिकांत शिंदे यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। पक्षात नाराज असलेल्या प्रकाश महाजनांनी मनसेच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिलाय। देव बदलणार नाही आणि देवानं बोलावल्याशिवाय जाणार नाही, राजीनाम्यानंतर महाजन यांनी हे वक्तव्य केलं। युतीचा निर्णय योग्य वेळी घेणार असल्याचं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलंय। तर युती होईपर्यंत निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले। खासदार संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली आहे। ठाकरेंच्या मुलाखतीचा टीझर जारी करण्यात आलाय। 19 आणि 20 तारखेला ठाकरेंची संपूर्ण मुलाखत प्रकाशित होणार आहे। मद्य परवान्यांबाबत महायुतीतच मतभेद असल्याचं समोर आलंय। मद्याबाबतच्या भूमिकेला विरोध करणार असल्याचं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी बडे मुद्दे या आमच्या कार्यक्रमात केलेलं आहे। विधान भवन परिसरात पुन्हा नितेश राणे आणि आदित्य ठाकरेंमध्ये कोल्ड वॉर पाहायला मिळालाय। नितेश राणे पोडियमवर बोलत असताना आदित्य ठाकरेंनी शेलक्या शब्दात टीका केली। नाशिकमध्ये महाविकास आघाडीतून गळती सुरूच आहे। भारतीय राष्ट्रीय आदिवासी काँग्रेसचे प्रदेश सचिव वैभव ठाकूर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। रिपाईच्या कवाडे गटाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ सावळेंवर जीवघेणा हल्ला झालेला आहे। हल्लेखोरांनी वाहनाची तोडफोड केली आहे। यात राजाभाऊ सावळे थोडक्यात बचावलेत। वाहनातील एकाला उचलून नेल्याची पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। सोलापूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिंगारे कुटुंबियांची भेट घेतली। सोलापूर जिल्हा बँकेचे संभाजी शिंगारेंचं निधन झाल्यानं अजित पवार यांनी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। रायगड जिल्ह्यातील आंबा नदी काठच्या नागोठणे बाजारपेठ, कोळीवाडा आणि बस स्थानक परिसरात पुराचं पाणी शिरलं होतं। पुराच्या पाण्यामुळे नेहमी गजबजलेल्या बाजारपेठेत पाणी शिरलं होतं। आंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं दुकानामध्ये पाणी शिरलं। मुसळधार पावसामुळे संगमेश्वर रत्नागिरीच्या संगमेश्वरमधील रामपेठ आठवडी बाजारात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती। या परिस्थितीचा परिणाम बाजारपेठेसह वाहतुकीवर देखील झाला होता। रस्ते पाण्याखाली गेल्यानं स्थानिकांची मोठी गैरसोय झाली होती। रायगड जिल्ह्याच्या सावित्री नदीवरील रानबाजिरे धरण हे ओव्हरफ्लो झालेलं आहे। धरणाच्या पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं। रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील फोनवी नदीनं रौद्ररूप धारण केलंय। संगमेश्वर देवरुख मार्गावरील नवले गावातील 35 ते 40 घरं पाण्याखाली गेली असून सोनाई नदीनं आपलं पात्र सोडलंय। प्रशासनाकडून लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आदेश देण्यात आले। मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी नदी असलेल्या जगबुडी नदीनं जवळपास धोक्याची पातळी गाठलेली आहे। काही ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले असून प्रशासनानं विनाकारण नदीकाठी न जाण्याचा इशारा दिलाय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसानं झोडपून काढलंय। बाव नदीचं पाणी शेतात शिरलं तर परचुरी पुलाला देखील नदीचं पाणी लागलं होतं। रत्नागिरी जिल्ह्याला पावसानं चांगलंच झोडपून काढलंय। पावसाचा मागजन बाजारपेठेला मोठा फटका बसलाय। यंदा दुसऱ्यांदा पावसाचं पाणी बाजारपेठेमध्ये शिरल्यानं व्यापारी हवालदिल झालाय। कोल्हापूरमध्ये कळंबा तलाव ओव्हरफ्लो झालाय। तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहतंय। तलावाचं मनमोहक दृश्य ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद झालंय। भिवंडीमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली। अचानक पावसानं जोर धरल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली होती। मुंबईतील कबूतरखान्यांवर पाडकाम कारवाई करण्यापासून उच्च न्यायालयानं मंगळवारी महापालिकेला मज्जाव केला आणि त्याचवेळी महापालिकेच्या कारवाईविरोधातील याचिकेत न्यायालयानं केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना पक्षकार म्हणून समाविष्ट करण्याचे आदेश देताना महापालिका आणि भारतीय प्राणी कल्याण मंडळाला याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले। नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरण जलवाहिनीला गळती लागलेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी नवीन जलवाहिनी टाकण्यात आली आहे। ही नवीन जलवाहिनी जुन्या जलवाहिनीला जोडण्याचं काम शुक्रवारी हाती घेण्यात येणार आहे आणि त्यामुळे शुक्रवारी सकाळी 10 ते शनिवारी पहाटे 4 पर्यंत मुख्य जलवाहिनीतून होणारा पुरवठा बंद असेल। खडकवासला धरण साखळीतील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे 75% पाणीसाठा जमा झालेला आहे। यावर्षी जून महिन्यापासून पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे धरण साठ्यात दुपटीनं वाढ झाली आहे।
महाज्योतीला द्यायचा 126 कोटी रुपयांचा निधी सरकारकडे थकीत असून या निधीची मागणी मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांकडे करण्यात आलेली आहे. मात्र सरकारकडे निधी नसल्यानं ही थकबाकी प्रलंबित आहे. निधी उपलब्ध करण्यासाठी इतर मागास आणि बहुजन कल्याण विभागाचे मंत्री वित्त विभागाकडे पाठपुरावा करतायत अशी कबुली मंत्री संजय शिरसाट यांनी विधान परिषदेत दिली आहे. मीरा भाईंदर शहरात सोन्याच्या दरात कच्चे डबे खरेदी करण्याच्या निर्णयाची फेर पडताळणी केली जाणार आहे आणि याबाबत अजूनही कंत्राटदाराला कामाचे कार्यादेश दिले नसून विशेष लेखापरीक्षण करूनच कामाचे कार्यादेश दिले जातील असं मीरा भाईंदर महापालिकेनं स्पष्ट केलंय. गणपतीमध्ये गावी जाणाऱ्यांसाठी सरकारनं 5000 एसटी बसेसची सोय केलेली आहे. चाकरमान्यांना ऑनलाईन या बसचं तिकीटही बुक करता येणार आहे. गणेशोत्सव 2025ची तयारी म्हणून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान मुंबईहून कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी 5000 अतिरिक्त बस सेवा सुरू करणार आहे. पुणे पालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या 32 गावांच्या नियोजनबद्ध विकासासाठी प्रत्येक गावाचा प्राथमिक नियोजन आराखडा करण्यात येणार आहे. या गावांमध्ये पिण्याचं पाणी ही सर्वात मोठी समस्या असून त्यासाठी नवीन जलशुद्धीकरण केंद्रही उभारले जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक गावाच्या विकास कामाचा स्वतंत्र आराखडा तयार करण्याचे आदेश पुणे पालिका आयुक्तांनी दिले. रेल्वे मंत्रालय लवकरच गाड्यांमधील जागांबद्दल मोठा निर्णय घेऊ शकतं. प्रत्येक अनारक्षित कोचमध्ये फक्त 150 तिकीटं देण्याच्या योजनेवर रेल्वे काम करते. या प्रकल्पाची चाचणी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर होणार आहे अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. धक्काबुक्कीशिवाय मेट्रो प्रवास करता यावा म्हणून महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या ताफ्यात 3 नव्या कोऱ्या मेट्रो ट्रेन दाखल करण्यात आलेल्या आहेत. या सुविधेमुळे अंधेरी दहिसर गुंदवली मार्गावर आजपासून गर्दीच्या वेळी 21 फेऱ्या वाढणार असून 3 लाखांहून अधिक मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. ठाण्यातील काजूपाडा चेनागाव ते गायमुख घाट या रस्त्याची स्थिती अतिशय खराब झाली आहे. नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय. या रस्त्यावर केलेली दुरुस्ती पावसाळ्यामध्ये टिकून राहावी यासाठी रॅपिड हार्डनिंग कॉन्क्रीटचा प्रयोग करून या घाट रस्त्याची तातडीनं दुरुस्त करावी असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेले आहेत. आता एक सविस्तर बातमी. पावसाळी अधिवेशनात राणे विरुद्ध ठाकरे सामना रंगतोय. विधान भवन परिसरात यापूर्वी आदित्य ठाकरे आणि नितेश राणेंची पोडियम आणि विधान भवनाच्या पायऱ्यांजवळ चकमक झाली. तर आज आदित्य ठाकरेंनी कालच आदित्य ठाकरेंनी नितेश राणेंना डिवचलं. त्याचं घडलं असं की माध्यमांशी संवाद साधण्यासाठी आदित्य ठाकरे हे पोडियमजवळ येत होते. पण तिथे जात असताना त्यांना कुणीतरी सांगितलं की नितेश राणे माध्यमांशी बोलतायत. ते ऐकल्यावर आदित्य ठाकरे राणेंना डिवचत माघारी परतले. दरम्यान पावसाळी अधिवेशनादरम्यान नितेश राणेंनी सभागृहाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला आणि त्यानंतर तिथून ते निघत असताना नेमका आदित्य ठाकरेही समोर आले आणि त्यामुळे राणे ठाकरे आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंची मिमिक्री करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. समोसे आणि जलेबीसाठी कोणतेही आरोग्यविषयक इशारे नसल्याची माहिती पीआयबीनं दिलेली आहे. समोसे आणि जलेबीबाबतचे दावे खोटे असल्याचंही पीआयबीनं म्हटलंय. टेस्ला कारचं भारतात आगमन झालंय. मुंबईच्या बीकेसीमध्ये आलिशान शोरूम सुरू करण्यात आलंय. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते कारचं अनावरण करण्यात आलं. 17 दिवसानंतर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतलेले आहेत. तर 17 ऑगस्टला शुभांशू भारतामध्ये परतणार आहेत. तोपर्यंत शुभांशू शुक्ला हे कॅलिफोर्नियामध्ये राहणार आहेत. शुभांशू यांच्या आगमनानंतर त्यांच्या आई वडिलांना अश्रू अनावर झाले. गाजलेली वेब सिरीज पंचायतमधील अभिनेता आसिफ खानला वयाच्या 35व्या वर्षीच हृदयविकाराचा धक्का बसलाय. आसिफवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पुणे जिल्हा परिषदेकडून सुरू असलेल्या क्लबिंग धोरणाला महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघानं विरोध केलाय. या धोरणामुळे छोटे कंत्राटदार आणि बेरोजगार अभियंत्यांचं नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे क्लबिंग मार्फत मागवलेल्या निविदा तातडीनं रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पंढरपूरहून आळंदीकडे परतीच्या प्रवासाला निघालेली संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुणे जिल्ह्यामध्ये दाखल झाली आहे। वसई विरारमध्ये बांधण्यात येणाऱ्या देहर्जे धरणाचं बांधकाम 80% पूर्ण झालंय, मात्र 20% बांधकाम प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाअभावी रखडण्याच्या मार्गावर आहे। समाधानकारक मोबदला मिळेपर्यंत जमीन न देण्याचा पवित्रा प्रकल्पग्रस्तांनी दिलाय। चाळीसगावच्या जलकुंभातून दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचं समोर आलंय। पाईपलाईन जोडणीच्या त्रुटीमुळे 2 दिवसात लाखो लिटर पाणी वाया गेलंय। तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनमध्ये आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेनं केलाय। यावेळी कार्यकर्त्यांनी कारवाईची मागणी केली आहे। बुलढाण्याच्या उपविभागीय कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। शेतकऱ्यांना तातडीनं कर्जमाफी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येनं शेतकरी संघटनांनी आंदोलनात सहभाग घेतला। सांगली जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध कायम आहे। तासगाव तालुक्यातील वज्रचोंडे इथे शेतकऱ्यांनी शक्तीपीठाची मोजणी बंद पाडली। यावेळी पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये वादावाद देखील झालेला पाहायला मिळाला। जळगावमध्ये गिरणा नदीवर बेकायदेशीरपणे वाळू उपसा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। अवैध वाळू उपसामुळे बांभोरी पुलाला देखील धोका निर्माण झालाय। दरम्यान तातडीनं अवैध वाळू उपसा थांबवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। परभणी शहरातील नागराज कॉर्नर परिसरात मोकाट कुत्र्याची दहशत पाहायला मिळते। कुत्र्याने एकाच दिवशी 3 ते 4 जणांना चावा घेतला। आता एक मोठी बातमी। इटालियन फॅशन ब्रँड प्राडानं कोल्हापुरी चप्पलची नक्कल करून आपल्या फॅशन शोमध्ये प्रदर्शन केलं। यानंतर ती चप्पल कोल्हापुरी चप्पल कोची नक्कल असून कोल्हापूरला आणि भारताला त्याचा सन्मान देणं गरजेचं आहे असं मत कोल्हापुरातील नागरिकांनी आणि राजकीय नेत्यांनी व्यक्त केलं। याबाबतचा वाद निर्माण झाल्यानंतर प्राडाची टीम कोल्हापुरात दाखल झाली। इटलीवरून आलेल्या प्राडाच्या टीमनं कोल्हापुरी चप्पल बनवण्याच्या कारागिरांची भेट घेतली आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या सहकार्यानं प्राडाची टेक्निकल टीम कोल्हापुरात आली आहे। प्राडाची टीम पहिल्यांदाच भारतात आली आहे। आज कोल्हापुरी चपलाचा जो एक कॉन्ट्रावर्सी प्राडाच्या एक्झिबिशनच्या माध्यमातून तयार झाली, त्याचा एक पुढचा टप्पा आहे। महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने प्राडाबरोबर संपर्क साधून त्यांनी कोल्हापुरी कारागिरांच्याकडून चप्पल थेट खरेदी करावं असा त्यांना प्रस्ताव केला आणि त्या माध्यमातून या कारागिरांचा विकास झाला पाहिजे। प्राडानं चेंबरची विनंती मान्य केली आणि त्यांची टेक्निकल टीम, त्यांचे जे जागतिक जे डिव्हिजन आहे फुटवेअरचं, त्याचे जगातले प्रमुख, त्यांच्या फुटवेअर डिझायनिंगचे जागतिक प्रमुख आणि त्यांचे बाकीचे कन्सल्टिंग डिपार्टमेंट, अशा 6 टेक्निकल लोकांचे जे जागतिक हेड आहेत त्यांच्या टेक्निकल डिपार्टमेंटचे, ते सर्वजण आज कोल्हापूरमध्ये आलेले आहेत। सर्व समाजाचं जावं, माझं जावं असं नाही। कोल्हापुरी चप्पल हे पूर्वीच गाजलेलं आहे, पण प्राडामुळे त्याला आणि डबल प्रसिद्धी मिळाली, पुऱ्या जगात प्रसिद्धी मिळालेली आहे। आणि याचं उत्पादन ऑर्डर मिळाले तर सर्व कारागिरांना भरपूर प्रमाणात काम मिळेल। कारागिरांचे श्रमशक्ती पुन्हा वाढत जाईल।